को चाहेगा दिल, तुझसे याद करके है मुश्किल, सतिरे सतिरे सतिरे. अहो दया, अहो ह्यो कुठं गेला व? देव्या कुठं गेला? देव्या, दया नुसती मोबाईल मध्ये घुसून राहते बाई. हे काय करते ना काय नाही तर काय माहित का. हा दया, इले भरलं वेळ लागलं त्या मोबाईलचं. काय ते इडिओ बनवते म्हणते. काय भेटते त्याच्यातून तर काय माहित. अमाय चंदाबाई होय काय? या ना बसा. आजी काहीतरी टाइमपास करून राहिली होती. चला बा म्हटलं, आता उन्हाळ्याचे कामं नाही धामा नाही, बसली मोबाईल मध्ये गाणेच पाहत. म्हटलं व्हिडिओज बनवून राहिली का काय? का म्हणलं तू व्हिडिओ बनवून राहिली होती का गाणी ऐकून राहिली होती? नाही व्हिडिओ बनवला होता मी ना, सकाळी बनवला आणि टाकला मी व्हिडिओ. आज काही कामावर गेली नाही, पोट दुखून राहिलं ना मायवालं, त्या पोटाच्या ना काही कामावर गेली नाही मी. काय भेटते हो तुला ते व्हिडिओ तू? हा काय भेटते का? भेटले 2-3 लाख रुपये? काही भेटलं का त्याच्यातून? बाई नाही जी, एवढे कुठं भेटते जी. एक वेळा भेटले होते माझे 10,000 जमा झाले होते तर 9,000 होते. त्याच्यात 500 रुपये नाव दिले आणि 9,000 काढले होते एक वेळा. तेव्हापासून नाही भेटले अजूनपर्यंत. चालू द्यावं म्हणलं आता आपलं, जेव्हा वाढन तेव्हा वाढन, लोकायला आवडन तर पायनच. चालू द्यावं म्हटलं, हिंमत कायले सोडायची माणसानं. 2-3 लाख भेटले असते तर माय कर्ज पिंडलं असतं ना जी. चंदाबाई बस ना, कायले आल्या होत्या तुम्ही? हे काय होय हातात आहे? देवाले बोलव. हे नंबर होय नंबर. देवा कुठं आहे का नाही घरी? हाय घरीच आहे. ते गेले नाही. घरीच आहे, काम लागते कधी कधी नाही लागत. आता 2 दिवस झाले घरीच आहे. ते नाही गेले कुठं. द्या ना तुम्ही आवाज, द्या तुम्ही आवाज. माझ्यासोबत बोलून नाही राहिले, आमचं झालं भांडण. द्या तुम्ही तुमच्या भावाले आवाज. म्हणजे भांडणं सोत राहते का उमा? हा भले साहेब बापा तुम्ही. भांडणं सोत राहते बिनकामाचे. कायच्यासाठी झाले आता भांडणं? काही नाही, लेकराचे भांडणं झाले त्या बॉलासाठी. तर हे काव्या मला बॉलच घेऊन मागून राहिली. आता किती सारे बॉल होते, बॅट बॉल सगळं होतं याच्याजवळ. किती सामान होतं काव्याजवळ, हिच्याजवळ. काय ठेवलं नाही, सारं लेकराईनं इकडं तिकडं दानापान करून टाकलं. आणि आता दुसऱ्याच्या बॉलाला थोडासा हात लावला माझ्या पोरीनं तर ते पिंट्यानं मारलं म्हणते तिले. तर ते बॉल घेऊन मागून राहिली मला, बॉल पाहिजे. मी काही दिला नाही तर म्हणते तू दिलास काऊन नाही म्हणते बॉल. एवढं काही लाडून ठेवायचं पोरीले? कधी पैसा राहते माणसाजवळ, कधी नाही राहत. आणि हे असं बरोबर आहे का? मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. म्हणून मारलं मी ना तिले. तर तुमच्या भावाचा माहीत झगडा झाला त्या याच्यासाठी. आले ना बॉल घेऊन आणला ना 80 रुपयाचा. ते रबली काय कोणता होय ना, कोण नाही फुटलं बॉल काय कोणता फुटबॉल होय तर आणला. बॉल झाला तर ते कॅरमसाठी मागून राहिली. कॅरम दे. आता इथं कुठं गावात भेटून राहिलं कॅरम? आणि स्वस्त आहे का ते कॅरम? ते 600-700 रुपयाचं कॅरम भेटते, स्वस्त भेटते का? नाही, लाडही करा लागते. खाण्यापिण्याचा लाड नाही करा लागत तर काय? काही गोष्टी द्यावी लागते घेऊन. खेळवणे लेकरं खेळतेस ना, लेकरायला लागते. पण दे म्हणजे दे एवढा लाड नाही बाई बरोबर. देवाचं चुकते. कुठं गेला आणि कुठं नाही तर जी घरीच आहे. दे ना आवाज, दे ना तुम्ही. देव्या रे बाई होय का? ये ना बस ना. काय झालं? हे हातात काय आणलं होतं ना? अरे ह्यो नंबर होय. मी ना त्या सोनमले मागितला. या नंबरवरून फोन आलता म्हणते त्या रोशन्याचा 10,000 रुपये पाहिजे म्हणते. मग देऊ काय म्हणे मामी? तर मी म्हणलं नाही काही गरज नाही द्यायची नाही म्हणलं. त्याला राहू दे म्हटलं तसंच. आता हे नंबरवरून पाय बरं, काढ बरं पत्ता. कुठं होय काय होय कुठं राहते लावून पाय बरं. सापडन पोट्ट ते. हा नंबर कुठून भेटला तुझे? सोनमने दिला? सोनमले फोन आलता म्हणते का त्याचा वाला? हो, जवळच्या 10-15 हजार रुपये असन तर उडवले असन त्या पोट्टीच्या मांग. आता काय करते ना काय नाही तर कुठून आनंद पैसा म्हणून तिले मागून राहिला होता. ते आका म्हणे त्याची वाली आपली चारूबाई मामीले विचार म्हणे फोन करून पाठवून देऊ म्हणे. हो म्हणत असन तर मी साप नाही म्हणलं. हे पाय बरं ह्यो नंबर दिला त्या सोनमनं. हे फोन करून पाय कुठं आहे काय आहे तर आणि काढ पत्ता बरं जवळ. तू चालला जा रे. देवा आपला रोशनीचा नवरा ना, तू चालला जाय म्हटलं. पाय कुठं आहे काय तर सापडन ना. शेताले पैसे मागायचे राहिलेच बाई. 500ची नोट दिली काल तिले पेट्रोल टाकाली. एक दिवस ते टाकते आणि एक दिवस मी टाकतो. तर 500ची दिली तर 400 रुपये वापसच दिले नाही तिनं मला. अजून खर्चून टाकन ते पैसे मायवाले आणि मग म्हणून मला पगार झाल्यावर देईल. कायले बापा घेऊन येतो मला.
लेकरू आहे, कधी मग सासूले द्यावं लागते, दिवसभर ते पोट्ट मग पाहिजे तर काही खाले प्याले पाहिजे ना तेवढे मले. लागले चल घेऊन येतो तिच्या घरून पहिले पैसे. हे अंजनीबाईच्या सुनेनं काय घातलं हो बाप्पा, हे लंबच्या लंब घालाले काय होय ना काय नाही, भलतंच घातलं हिनं तर. आणि गावात फिरून राहिली निसती. पूजा कुठं चालली हो बाई व? तुला तर आज सुट्टी आहे खरं ना, मग कुठं चालली? गावातल्या बाया भरल्याच आहे बाई. कुठं चालली ना काय चालली ना काय करून राहिली, भरल्या चौकशा करते बाई गावातल्या बाया. तर धड आपल्या मनानं कोणाच्या घरी जाऊही शकत नाही. सासू तर माई नाही बोलत, पण बायाच मोठ्या. काय नाही जी काकू शेताच्या घरी चालली होती, थोडंसं काम होतं शेताच्या घरी म्हणून चालली होती. तुम्ही कुठं गेलते इकडं? काही नाही, माझ्या भावाच्या घरी गेलती व थोडंसं काम होतं म्हणून गेलती. अंजनीबाईची तब्येत कशी आहे हो बाई व? बरी आहे का अंजनीबाईची तब्येत? आणि हे काय घातलं हो बाप्पा तुला? फरक म्हणते याले, फरक होय का काय हो, का गाऊन होय हो? हो पूजा, चांगला गिंगला दिसून राहिला पण बरं आहे बाप्पा. नाही काकू, गाऊन नाही होय, वन पीस होय तो, वन पीस होय. हाय माझ्याजवळ 2-4 पडलेले, तर घरी घालतो मी. आता गरमी मरमीचं आमचं कसं कौलाचं घर आहे आणि एका इकडं टीना टाकलेल्या आहे समोरच्या रूममध्ये, तर घालतो कधी कधी. आता काऊन चांगला नाही दिसत? दिसतं ना, काऊन नाही दिसत? दिसते चांगला दिसते बापा. काऊन नाही दिसत? आपल्या गावात नाही का कोणी घालत नाही ना सुनवायरी असे कपडे, तर थोडंसं अलग वाटते. काही नाही तुला आवडते ना, घालत जा, जाऊ दे. म्हणलं साहेब गावातल्या बाया तर कपड्यापासून तर पायापासून तर नखापर्यंत पाहिजे बाई सुनायले. थोडंसं का काही वेगळं घातलं किंवा वेगळं केलं का नाव बोटच ठेवाले. काय करावं तर बापा, कसं वागावं ह्या गावात? माझ्या सासून काही नाही म्हणलं, लगेच पवनच्या बाबा नाही काहीच नाही म्हटलं. त्याले तर माहीतच आहे मी असे कपडे घालतो. तर बाया मोठ्या डोळे वटारू करून पाहते मायाकडं. जाऊ दे, मला काय करावं लागते, यायच्या कुठं मागं लागत बसू. चाल मी जातो शेताच्या घरी. कोण उभी आहे? तू गेली नाही वाटते आज? वांगे तोडायला जात असतं खरं ना तिकडल्या बायासोबत. गेली नाही काय मग तू आज? आम्हा हे अंजनीबाईची सून काही कपडे घालते बिचारी. त्या दिवशी दोघे नवरा बायको अंजनीबाई ना ते भाऊ गेले असं बाहेर. मला वाटलं हाय खरं, तर मी टमाटर मागायला गेली बाई. हिनं काय नाही ते लंब ढिलं पॅन्ट घातलं आणि टी शर्ट घातला. काय हारम फारम म्हणते बाई, ते काय होईना काय नाही. तर आणि मला पाहिल्याबरोबर मी आवाज दिला तर बाहेर आली, पण मला पाहिल्याबरोबर लगेच अंदर गेली. मी म्हटलं टमाटर आहे का हो? तर नवऱ्याच्या हातानं बाहेर पाठवलं टमाटर. काही हे कपडे घालते बाई ही वाली पोरगी. तर घालू दे ना, घालते तर ती काय जाते हो? घालते तर ते तिच्या पैशानं घालते कपडे, तिचा नवरा घेऊन देते. तुले तरी काय करा लागते तर ज्याची त्याची पसंत. चला आता 4 वाजले, मैकानी हे घेऊन येतो इंधन. थोडंसं इंधन करतो म्हटलं, पयाटा घेऊन येतो. चालतं काय तू माझ्यासोबत? कोणाच्या वावरात आहे व पराठ्यावर? ह्या आटाण्यावाल्याच्या वावरात आहे. मारबाया आणून राहिल्या पराठ्या तिथं, तर घेऊन येतो बा म्हटलं. 4-5 वाजे, 4 वाजले आता, 4-4:30. आता ऊनही कमी झाली तर जातो बा म्हटलं. चालशील तर चाल. मी म्हटलं 2-3 तुराट्याचे वजे नेऊ का म्हणलं, तर नाही म्हणे हो मग तो. आणि आता तू म्हणतं चाल बोंबला ना तो. नाही हो, माझ्या घरच्या माणसानं विचारलं ना त्या आटाण्यावाल्याले, नेऊ काय म्हणे, तर बंडीभर म्हणे, खासरभर म्हणे पयाट्या, तर न्या म्हणे. म्हणून तर आणून राहिली मी. चाल ना, चालशील तर चल ना, येतो ना मी. जवळच्या जवळही आहे त्याचं वाला, जास्त दूर तर आहे नाही. चल येतो. कपडे घालते हे अंजनीबाईची सून. जास्त डोक्यावर बसली बाई हे वाली. तर भल्लच बसवलं अंजनीबाईनं तर डोक्यावर इले. चल ना पट्ट तुले तरी काय करा लागते लोकांच्या घरचं. तर चल ना. सुट्टी आहे ना तुले? सुट्टी आहे ना? हो ताई सुट्टी आहे. काहून काय झालं? म्हटलं उडदाचे पापड आज लाटू लागणं थोडीशी. उडदाचे पापड थोडेसे लाटू लाग. आता मी खिशीचे पापड बनवले, ते याचे बनवले आपल्या आलूचे पापड, रव्याचे पापड बनवले मी ना. हे एकटीचं काम नाही ना बाई. उडदाचे पापड लय हात दुखते व, आता सुजून जाते, लाल होते व. थोडंसं आता एकटी कोणाला बोलवा बाई? हे शीतल होती तर ये तरी टाकू लागाले, उचलू लागाले. आता थेपाई आली बाई, तर आता कोणाला बोलावतो कोणाला नाही, काही समजत नाही बाप्पा. हो ताई करू लागतो. काही तेवढं टेन्शन नका घेऊ. किती किलोचे बनवायचे आहे? किती किलोचं भिजवलं? 1 किलोचं भिजवलं ना. होत नाही आपल्याला दोघीला 1 किलोचं म्हणा, पण जेवढं झालं तेवढं. राहिलं तर मग थोडंसं उद्या मी तू कामावर गेल्यावर करतोच म्हणा मी. एवढं काही नाही, एकटीने मग थोडंसं करीन धीरे. पण दोघीनं जेवढं होईल तेवढं. हे आली व हे तुझी वाली मैत्रीण पूजा, थांबीची मजाकच घेतो आता. हो पूजा, तुले उडदाचे पापड येतच ना लागता व? ये बरं, थोडेसे करू लागले. आमच्या दोघीले होणार नाही लवकर, तर ये ना थोडेसे करू लाग ना आम्हाला उडदाचे पापड. हो पूजा, माय पापड लाटायला लावते का काय आता मले बाप्पा? माझ्याकडून नाही होत, हात दुखते पहिलेच मायवाले. पापड लाटू मी नाही लाटत बाप्पा यायच्यात. मी काही सांगतो.
आजी ताई नाही का माई सासू म्हणे लवकर ये जो म्हणे घरी. माझ्या सासूची थोडीशी तब्येत वीक आहे का नाही, तर लवकर ये जो म्हणे घरी. मला कामच नाही सुधारायची आता, दिवसभर माझ्या कामच राहणार. स्वयंपाक व्हायचा आहे, भांडे व्हायचे आहे, सर्व व्हायचंच आहे. अहो पोहे बनवले घरी नाश्त्याले, तर कढीपत्ता आणायला गेलते त्या वाडीत. अंजनी काकू होत्या तिथं. मी विचारलं त्याला, म्हटलं कामं झाली का, तब्येत गिब्येत तर बरी आहे होत्या सासूची. तर हो म्हणे कामं झाले म्हणे. तू काऊन म्हणतो कामं नाही झाले म्हणून बिचारे. नाही कामं व्हायचीच आहे जी ताई, कामं व्हायचीच आहे. त्या स्वयंपाक म्हणत असन, स्वयंपाक अर्धा राहिला ना. 2-3 पोळ्या टाकल्या फक्त बाबा पुरत्या. ते बाबा जाते ना आता, ते बाबुई गिबुई वावरातल्या तोडाले, तर ते फनपट्ट काहीतरी काढतो म्हणे बाप्पा, तर ते जाते. आणि पवनचे पप्पाही जाते मग त्याच्यासोबत. ते दुसऱ्याचं वावर केलं का नाही, तर म्हणून त्याच्या पुरतं डब्बा बनवून दिला मी ना सकाळी. तर म्हणून घेऊन म्हणत असन काम व्हायचेच आहे मायवाले, सगळे काम व्हायचेच आहे. माझी आई तर तू बरी आली हो मग शेतासोबत गप्पा माराले. आणि हे काय घातलं बाप्पा, दिसून चांगलं राहिलं काय होय. ताई मजा घेऊन राहिली बाई यावाल्या पूजा ताईची. छाया ताई तर बोलली मजा घेऊन राहिली. तिनं तोंडच येणं वाकडं केलं, पापड लाटाचे म्हणलं तर. आजी मी गप्पा मारायला नाही आली ताई. कोण म्हणते तुम्हाला गप्पा मारायला आली म्हणून? गप्पा मारायला नाही आली मी. श्वेताकडे माय 500 रुपये नाही का काल मी दिले होते तिले. 500 रुपये आहे ना श्वेता, तर 400 रुपये घ्यायची विसरूनच गेली, बोलूनच गेली मी. ही नाही काही आठवण दिले नाही ना, मी नाही काही आठवण, मला आठवण नव्हते. आता हे पोरग बिस्किटचं पॉकेट करत आहे का नाही, तेव्हा आठवण आली मला. मी म्हणलं चला बा पैसे घेऊन या म्हणलं. म्हणून होय आली. गप्पा मारायला नाही, घरी लय काम पडले आहे जी ताई. माय आता कायले आली हो माय हे वाली अंजनी बाईची सून. आणि घातलं तर काय घातलं ना काय नाही बाई हिनं. हो पैसे आहे ना, हाय तसेच आहे तुमचे 400 रुपये माझ्या परसमध्ये देतो. पैसे? अव पैसे नव्हते का हो श्वेता, एवढी कामाले जात तरी दुसऱ्याकडून पैसे घेत काय हो तू श्वेता? बाई बुडी आता काही खरं नाही. आई नाही पैसे नाही घेतले मी ना, त्यानं पेट्रोल टाकलं का नाही काल. 1 दिवस मी टाकतो, 2 दिवसाआड त्या टाकते. तर त्याचे पैसे पेट्रोलले दिले होते का नाही, तर ते माय याच्यातच राहिले बॅगीत. आठवण मलाही नाही राहिली आणि त्यालाही नाही राहिली. तर त्या मागाले आल्या, तर त्याचे पैसे देतो मी. काय दे, देऊन दे लवकर पैसे. असे पैसे नाही ठेवायचे कोणाचे, देऊन दे जाय. आताही पैसे देतो तुमची वाटे. देता काऊन होती या सासूले मी त्यावल्या घरी आलेला आवडत नाही का? काऊन अशी तोंड करते? मला पाहिल्याबरोबर बोलत तर नाही, पण नाही का अशी वेगळीच बोलते. मला असे टोमणे मारल्यासारखंच वाटते तू या सासूनं. काऊन माया राग करते का काय? नाही जी ताई राग नाही करत त्या तुमचा. कायले राग करण? त्याचं असं म्हणणं होय का पैसे नको घेत जाऊ बा कोणाचे, असं होय. त्याला काय माहित का तुम्ही पेट्रोल टाकले बा म्हणून? त्याला असं वाटलं का उसनेच घेतले का काय का? मी ना चला देतो. कशी चॅप्टर आहे अंजनी बाईची सून. हे बिचारी अंजनी बाई साधीशी सुधीबाई आहे बाई, आणि हे सून पाय कशी चॅप्टर आहे. 400 रुपये मागायला आले घरी. आता उद्या सोबत जात होती तर काही मागतले असते तर दिले नसते का श्वेताना? गाडीवर बसून जाते फुकटमध्ये. पण 400 रुपयेसाठी ते इथपर्यंत आली घरी. सांग व किती हुशार आहे ही वाली, आहे का नाही? आप मतलब त्या नाही मागते का 400 रुपये घेऊन? ते श्वेता काही उठून पाहिली असते इच्छे वाले. अशा आहे पाय बाया किती हुशार राहते. आणि तुम्ही पा दोघ्या जावा कशा आहे. तसं नाही बाई, तिचं पोरग मागत होतं वाटते बिस्किट घेऊन, तर तिच्याजवळ पैसे नसन म्हणून ते मागायला आली हिच्याकडे असन. तर तसं दिसं नाही होय. चला मी पापडा लाटायचे आहे, मला लाटू लागता काय श्वेता आहे. तुम्ही लाटू लागा तर लाटू लागा थोडेसे. मी नाही लाटत बापा, माझ्याकडून नाही होत बसणं उठणं. माझ्या पहिलेच पाय दुखते टोंगळे दुखते. लाटत बस, लाटशील तर लाट, नाही तर नको लाटू. कोणा सांगितलं तुला अगाऊचा कारभारपणा कराले? काय माय बुडी लाटू लागा म्हटलं तर टोंगळे दुखते हे दुखते ते दुखते करते. खायच्या वेळेस सारेच जण खाते मग आवडीनं. हे पापड तर ते पापड, रसासोबत पापड तर याच्यासोबत. खायच्या वेळेस मग बुडी खाते, पण करू लागले म्हणते मी नाही करत. काय लय करतो म्हणते एवढा पसारा. अशी आहे बुडी माईवाली पा. अरे मी करतो म्हणून. नाही तर हे स्वतःच्या भरशावर एकटं असतं ना, तिनं एक पापड नसतं फेकून मारला का कोणतं काही नसतं मारलं हिनं. काय केलं असतं या शेतानं? मी घरी हवं तर सारं करतो, शेवड्यापासून सरगुंड्यापासून तर पापडापासून सर्व करतो. तेव्हा यायला खाले भेटाले. आणि म्हणते बुडी करशील तर कर, नाही तर राहू दे तसं. वा रे वा, असं तरी म्हणते का नाही हो बाई, माझ्याकडून होत नाही. टोंगळ्याचा त्रास आहे, मी नाही करू लागत बाई. आपण काय ऐकत नाही का? पण नाही तशी नाही म्हणणार, कायलेच करते म्हणते मध्ये. त्यावेळेस सर्वांच्या समोर मग देवा आण एखादी पापड, आण अजून आण अशी म्हणते मग.